जामनेर येथे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी कॅफेमध्ये बसलेल्या बेटावत खुर्द येथील सुलेमान पठाणचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुलेमान पठाणच्या कुटुंबियांची काल दिनांक 30 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी घरी जाऊन भेट घेतली, तसेच सुलेमानच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व सुलेमानला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी न्यायालयीन मदत केली जाईल असे आश्वासन दिले। सुलेमानच्या मृत्यूची चौकशी हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचेही ते म्हणाले। या घटनेतील नेमके आरोपी किती, तसेच या घटनेची शूटिंग करणारे सारगाव येथील तरुण कोण, असा प्रश्न जनतेत चर्चेला जात आहे। यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील, माजी नगरसेवक मुल्लाजी जावेद, बाळापूरचे माजी आमदार एस.एन. खातीब, अहमद फारूक नांदेड, प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, वंदनाताई सोनवणे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, माजी नगरसेवक जामनेर जावेद मुल्लाजी, ॲडव्होकेट योगेश तायडे, जिल्हा महासचिव अमरसिंग चव्हाण, ॲडव्होकेट सचिन सुराडे, जामनेर तालुकाध्यक्ष भगवान मेघे, यावल तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश मोगरे, अक्षय तायडे, वसीम शेख, जुबेर शेख, वंचितचे ज्येष्ठ नेते संजय ब्राह्मणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडाभाऊ निकम, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रमिलाताई बोदळे, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, जामनेर, बोदवड व मलकापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते। युगदूत न्यूज लाईव्ह करता गोपीचंद सुरवाडे। आप रो मत, बस शायद को सब बताइए आप क्या है।